नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर खरीप पीक विमा 2024 संबंधित आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरीप हंगाम 2024 मधला 25% अग्रिम पीक विमा हा वाटप सुरू झालेला आहे. खरीप हंगाम 2024 मध्ये अमरावती जिल्ह्यातील 6 लाख शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले होते. अमरावती जिल्ह्यात 10 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून 25% अग्रिम पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. दिवाळीपूर्वीच पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार, त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 3 लाख शेतकऱ्यांसाठी 36,70,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला असून येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिलेली आहे. तर मित्रांनो, ते अमरावती जिल्ह्यातील 10 तालुके कोणते असणार आहेत ते आपण जाणून घेऊया. त्यातील पहिला तालुका आहे अमरावती, अचलपूर, अंजनगाव, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा, तिवसा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, धारणी, नांदगाव या तालुक्यामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली होती. त्यामुळे या 10 तालुक्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे. तुम्ही जर या जिल्ह्यातील शेतकरी असाल व या तालुक्यातील शेतकरी असाल, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. दिवाळीपूर्वीच तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा केला जाईल, अशी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. असेच पीक विमा नुकसान भरपाई संदर्भात व्हिडिओज जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच विचारा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.